नमस्कार. आपणा सर्वांनाच माहीत आहे की श्री तुकारामजी मुंडे साहेब यांनी अन्न आणि औषध विभाग या विभागाचा पदभार स्वीकारला 25 मे रोजी. आणि लगेच त्यांनी ज्यासाठी ते ओळखले जातात त्यांच्या धडक कारवाया त्यांनी लगेच त्यांच्या धडक कारवाया चालू केल्या. आणि त्यातून असं निष्पन्न झालं की जे काही दूध महाराष्ट्रामध्ये लागत आहे त्यापेक्षा किती ते अधिक कमी पटीने दूध ॲक्च्युअलमध्ये तयार होतं. त्याचा सारांश असा की आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 455 लाख लिटर दूध हे खप होतं आणि त्यातील 43 लाख लिटर दूध हे सुनियोजित तपासणी केंद्राद्वारे वितरित केले जातं आणि इतर 412 कोटी दूध हे खाजगी शेतकऱ्यांमार्फत खाजगी संकलन केंद्रामार्फत वितरित केलं जातं. सांगायचा मुद्दा हा की उरलेलं 412 कोटी दूध आहे हे चेक केलं जात नाही. आणि आताच त्यांनी जी बैठक घेतली दूध व्यावसायिक आणि दुग्ध उत्पादक व्यावसायिक संघ त्यांच्यासोबत बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे काही दूध एकूण महाराष्ट्रात खप होतोय त्यापेक्षा किती ते कमी प्रमाणात दूध ॲक्च्युअलमध्ये तयार होतं. म्हणजे गुणसूत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर 100%मधील 80% दूध हे न चेक करता त्याची कुठलीही टेस्ट न करता वितरित केलं जातं. फक्त 20% दूधाची अधिकृत केंद्रातर्फे त्याची तपासणी होते. आणि त्यांनी असंही नमूद केलं आहे की जे काही मोठे मोठे हॉटेल्स आहेत आणि रेस्टॉरंट्स आहेत त्यांना जे काही प्रमाणात पनीर लागत आहे ते पूर्णपणे कृत्रिम आहे. कारण एक किलो पनीर तयार करण्यासाठी 10 किलो किंवा 10 लिटर हे शुद्ध दूध लागतं. यातून मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जर एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात दुधाचा खप होत असेल आणि त्यातील 80% दूध हे जर कृत्रिम असेल तर जर तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखी माणसे असतील, कर्मचारी असतील आणि जनतेचे सेवक असतील तर नक्कीच याचा फायदा असा होऊ शकतो की गावामध्ये नैसर्गिक दूध उत्पादन करण्यासाठी व्यवसाय सुरू होऊ शकतात, त्यांना चांगले दर मिळू शकतात आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र.